असेल. नवी मुंबई क्रिकेट असोसिएशन नियमावलीखाली मात्र हा सामना खेळवला जाईल. याची देखील दक्षता मात्र दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने घ्यायची आहे आणि खेळाडूंनी देखील. कुठेही विलंब न लावता मात्र पंचांना विनंती असणारा ग्रीन सिग्नल द्या आणि मॅच मात्र चालू करायची आहे, कारण या मॅचला खूप जास्त वेळ घेतला जातोय. रुद्र 11 महापे विपक्ष बेलापूर. बेलापूर टीम शेवटचा कॉल, अगदी शेवटचा कॉल असणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. 3 षटकांचा सामना असणार आहे, कारण आजच्या दिवसामध्ये अनेक सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि आजच्या दिवसामध्ये फायनल देखील खेळली जाणार आहे. याची मात्र दक्षता दोन्ही टीम्सने घ्या. तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावून सोडणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. बेलापूर टीम्सने प्रथमतून नाणेफेकी जिंकली. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय. रुद्र 11 महापे संघ बॅटिंगसाठी मात्र 2 खेळाडू सज्ज होताना पाहायला भेटतात. तर दोन्ही संघांना मात्र अजून एक कॉल असणार आहे की दोन्ही संघांनी दोन्ही संघांना मात्र अजून एक सूचना की दोन्ही संघांना अगदी जर विचार केला तर अर्थातच एक रिव्ह्यू मात्र दिला जाईल. बीमर आणि तब्बल व्हाईट बॉल साठी मात्र तो रिव्ह्यू असणार आहे. पंचांना ग्रीन सिग्नल आणि तब्बल जाव्या खेळपट्टीच्या आतमध्ये ही मॅच. या मॅच मध्ये मात्र कोणता संघ जिंकेल? एका साईडला महापे तर एका साईडला बेलापूर. दोन्ही देखील संघांचा जर विचार केला तर यापुढील मॅच आपल्याला पाहायला भेटणार दोन्ही टीमच्या माध्यमातून. त्या दोन्ही टीमचा देखील विनंती असणार आहे, तयार राहायचं आहे. पंचांना ग्रीन सिग्नल. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. यापुढील मॅच गोठवली विपक्ष तुर्बे. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी देखील तयार राहायचं आहे नाणेफेकीसाठी. जाब्या खेळपट्टीच्या आतमध्ये स्ट्रायकिंग बॅटल आपल्याला पाहायला भेटलाय. रोहित. नॉन स्ट्रायकिंगला करण. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिस्टर साहिल पाहायला भेटलाय. दोन्ही टीम्सकडे एक एक रिव्ह्यू मात्र जरूर असणार आहे. त्या अगदीच रिव्ह्यूचा कोणता संघ मात्र योग्य तो उपयोग करेल याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. चला अंपायर जास्त वेळ होतोय, प्लीज एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. नवी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नियमावलीखाली मात्र हा सामना आपल्याला खेळत असताना पाहायला भेटणार. यस 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल साहिलचा रोहित साठी. पहिला बॉल उचललाय, फेकून दिलाय, अगदी गगनचुंबी. पहिल्या चेंडूवरती आइए जनाब आपका स्वागत है. तडाखा सुरेख पाहायला भेटला. रोहितच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती पहिला षटकार पाहायला भेटलाय. ये बड़े मंच का बड़ा खिलाड़ी है. टप्पा पल्ला बॅट स्विंग अप प्रतिम पाहायला भेटली. पॉवरफुल फटका आणि तब्बल सुरेख 6 धावसंख्यांसाठी. पहिल्या बॉलवरती 6 धावा आल्या. 3-3 षटकांचे सामने आहेत आणि पहिल्या बॉलवरती रोहितने सांगितलंय मी तोडफोड करायला आलोय. दुसरा बॉल पहिला सुपर था. हे सुपर से भी ऊपर है बाय. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टूर्नामेंट, शॉट ऑफ द इनिंग. पहा काय फटका खेळलाय. गुट्टाप्याचा चेंडू, त्यावरती मात्र प्रहार कडवा गेला आणि त्यानंतर या 6 धावा. 2 बॉल वरती अर्थातच 12 धावा आतापर्यंत आल्यात. आपले इरादे सध्याला स्पष्ट करताना पाहायला भेटलाय. बेलापूरचा कर्णधार सध्याला सांगत असेल की आता काय करावं. नाणेफेकी जिंकल्यानंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. क्षेत्ररक्षण करत असताना पहा पहिल्या षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती साहिल आपल्याला पाहायला भेटला. रोहित ज्या प्रकारे मात्र रोहितने सुरुवात केली आहे ना, त्या प्रकारे असं वाटतंय रोहित सध्याला 6चा पाढा पाठांतर करून आला
कारण 6-6 6-2-12 तब्बल 10 धाव फलकावरती 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर आपल्याला पाहायला भेटत आहेत. या षटकातील तिसरा बॉल प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला भेटेल. तिसरा बॉल ब्लॉक करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला. स्वतःच्या फळोत्रमध्ये अडवायचा प्रयत्न लॉंग ऑन रिजन वरून क्षेत्रश धाबत आलाय. पकडला जाईल फेकी करेपर्यंत मात्र इथे एकच धावसंख्या धाव फलकावरती येईल. या धावसंख्या 1 ने मात्र 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 13 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. दोन्ही संघांना मात्र विनंती असणार आहे की मित्रांनो स्पीडअप मध्ये खेळा, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 3 बॉल 13 धावा. चौथा बॉल पहा, पुन्हा एकदा ब्लॉक करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला होता, परंतु इथे देखील एक धावसंख्या मात्र पूर्ण केली जाईल. या एका धावसंख्येने जर विचार केला तर या एका धावसंख्येने संघाच्या धाव फलकावरील तब्बल 14च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटत आहे. पहिल्या 2 बॉलवरती तब्बल रोहितच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. तिसऱ्या बॉलवरती 1ची धावसंख्या पूर्ण केली. आला करण स्ट्रायकिंगला. करण देखील एक समजदारीचं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला भेटलाय. माहिती आहे रोहित सध्याला अफाट फॉर्म मध्ये आहे. फटका चांगला पाहायला भेटलाय. फटका सुरेख आहे. शॉट ऑफ द डे. So elegant, so beautiful, looking like the wow. आता सन्मान्य आदरणीय प्रताप शेलार साहेब, संस्थापक मैत्री ग्रुप जावली, भारतीय रेल्वे खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय प्रशिक्षक, आपल्याला विनंती असणार आहे आपण देखील आमच्या व्यासपीठावरती स्थानपन्न व्या. बॉस चषकामध्ये पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन तुमच्या अगदी सहर्ष स्वागत करत आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुन्हा आपण पाहतोय आता मात्र सुरेख चेंडू पाहायला भेटला होता. तब्बल पायामध्ये बेड्या ठोकण्याचा प्रयत्न साहिलच्या माध्यमातून रोहितसाठी पाहायला भेटला. पहा या षटकाचा खेळ मात्र इथे संपलेला आहे. 3 षटकार या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना पाहायला भेटल्यात, परंतु 3-1च्या देखील धावा त्यांना पाहायला भेटल्या. बिनबाद रुद्र 11 महापे धापाधाव फलकावरती 21 या आकड्यावरती पाहायला भेटेल. धाबाधाव फलकावरती 21 या आकड्यावरती बेलापूर संघ प्रत्येक ओव्हर नंतर मात्र आपण एवढा वेळ घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा टीम मीटिंग ही तब्बल ओव्हर नंतर थोडीफार फास्टेड घ्या. सन्माननीय आदरणीय प्रतापदादा शेलार यांचं मात्र आगमन झालंय. आपण आमच्या या व्यासपीठावरती स्थानपन्न व्या अशी मात्र विनंती असणार आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि अर्थातच सुपत बॉस आणि आमच्या कॉम्बॉक्स मधून तुमचे सहर्ष स्वागत केलं जात आहे. जाब्या खेळपट्टीच्या आतमध्ये. बॉलर्स नेम प्लीज. ओमजी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, अजून एक अष्टपैलू खेळाडू, त्या समोर रोहित पाहायला भेटलाय. 3 षटकार आलेत. पुन्हा आपण पाहतोय फटका जरूर चांगला पाहायला भेटलाय. पंचांनी सांगितलंय इट इज अ नो बॉल. पहिली धावसंख्या फाट वेगाने पूर्ण केली जाते. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटलाय, परंतु थोडाफार फंबल झाला आणि त्या फंबलच्या ठिकाणी एका क्षणाचा विलंब न घेता दुसरी धावसंख्या करणने आणि रोहितने मात्र पूर्ण केले. 9+1 अशा 3 धावा फलकावरती या चेंडूवरती येतील आणि संघाच्या धावा फलकावरती 24च्या घरामध्ये पाहायला भेटणार. पंचांनी सांगितलंय हेलिकॉप्टर उडवू शकता, कारण तब्बल सध्याला नो बॉल आहे, म्हणजे फ्री हिटचा हा चेंडू. बाउंड्री लेंथवरती मात्र खेळाडू आहेत खेळपट्टीच्या आतमध्ये. त्यांच्या हातामध्ये सध्याला असणार आहेत बेड्या, म्हणजे कॅच पकडली तरी देखील रोहित नॉट आउट असणार आहे. रोहितने पहिल्या षटकामध्ये 3 षटकार मारलेत. पुन्हा पाहतोय फटका सुरेख पाहायला भेटला होता. शरीरापासून दूर टेपायचा प्रयत्न, एक धावसंख्या पूर्ण केली तर क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रायकिंगला फेकी झाले. अप्रतिम फेकी आपल्याला पाहायला भेटते, परंतु पहा इथे नाही तर तिथे चुकी घडली आणि चुकी घडली की मात्र अगदी दुसरी धावसंख्या चित्त्याच्या चपळाने पूर्ण केले. गुड रनिंग बिन द विकेट. तब्बल 2 धावसंख्या धाव फलकावरती आल्या, म्हणजे 1 ओव्हर 1 बॉल धाबा धाव फलकावरती 26 या आकड्यावरती पाहायला भेटणार. 26 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटल्या. चांगलं क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. या षटकातील तब्बल अजून देखील 5 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. फटका चांगला आहे, सरळ बॅटने खेळलेला हा फटका
अप्रतिम पाहायला भेटतोय. हे बडे मंच का बडा खिलाडी है. काय खेळला यार. यंग टॅलेंट आहे आणि त्याच्या बॅट मधून सध्याला अगदीच मोठे मोठे फटके येताना सुरुवात झाले. षटकार क्रमांक हा 4 पहा. अप्रतिम फटका सरळ बॅटने खेळलेला. किती वेळा हा षटकार जर तुम्ही पाहिला तर देखील तेवढा जास्त वेळ तुम्ही प्रेमात पडाल या फटक्याच्या. ओ व्हॉट बॉल. पंचाने केल्या कशाकडे बोट. हलकीशी टॉप एज पंदी चेंडूने बॅटचा घेतला होता चुम्बन. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर रोहित 8 बॉल अगदी 30 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटला. म्हणजे रुद्र 11 महापे या संघाचा धाव फलकावर धावा लागल्यात 32 आणि रोहितच्या बॅटमधून 8 मध्ये आल्या 30 धावा. एका अष्टपैलू खेळाडूची मात्र इथे खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला भेटले. बेलापूर संघातील ओमजी या बॉलरने महापे संघाला 32 या आकड्यावरती मोठा धक्का दिलाय. 1 ओव्हर 3 बॉल 32 लॉस ऑफ 1 विकेट बॅक टू गॉन. आतापर्यंत 3 बॉल वरती ओमजीच्या 11 धावा आल्यात परंतु एक महत्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त केलाय आणि न्यू बॅट्समन खेळपट्टीच्या आतमध्ये अनिकेत येताना पाहायला भेटला. इथं जोरदार टाळ्यांचा कडकडाट मात्र अगदी रोहित साठी होऊ द्या. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. सुरेख फटकेबाजी आणि डोळ्यांचे फारणे फेडणारा फटका देखील आपल्याला पाहायला भेटला होता. तो सरळ बॅटने खेळलेला षटकार अगदीच हृदयावरती राज्य करून गेलाय. मात्र न्यू बॅटरला आपल्याला पाहायला भेटला. अनिकेत स्ट्रायकिंगला असणार आहे या स्पर्धेतील पहिला चेंडू फेस करण्यासाठी. ओ पहा पॉवरफुल फटका. टप्पा पल्ला मिडल ऑफ द बॅट घेतलाय आणि सरळ फेकून देताना पाहायला भेटलाय. अनिकेतच्या या अगदी पहिला बॉल फेस करत असताना बॉल चषकाला मान सन्मान देणारा आलाय हा षटकार. 6 धावा पहा. आज मात्र त्यांनी सांगितलंय की मी थर्ड अंपायरची मात्र भूमिका पार पाडतोय. किती वेळा तुम्ही मला अगदी बाहेर काढणार आहात ना बाबा ना. हम ना जाएंगे बाहेर. आज मात्र तो सांगतोय मला देखील क्रिकेटची आवड आहे. आधी मी श्वान असलो म्हणून काय झालं ना. अनिकेतचे फटके आम्हाला जवळून पाहायचेत. या षटकाला जर विचार केला तर पहिला 9+2 त्यानंतर 2 धावा षटकार रोहितचा विकेट अनिकेताला. अनिकेतने सांगितलंय मी रोहितचा अगदी बिग फॅन नाही त्या जोडीदार आहे. मी तशीच फटकेबाजी करतो. आपण पाहतोय लाफेट करायचा प्रयत्न पाहायला भेटला होता. क्षेत्ररक्षक काय फेकी झाली ओ माय गॉड. काय झालंय फेकी तर सुरेख झाली होती परंतु पोचलाय का नाहीये. आमचे तब्बल जर विचार केला तर लक्ष असणार आहे पंचांकडे. धाव असणार. अगदी पंचांची देहबोली सांगते भाई वेट करो बताएंगे. एसएडीचा 1 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल. ह्या एका धावसंख्येने संघ पहा 39 या आकड्यावरती पाहायला भेटतोय. 8 बॉल 30 धावा. त्यानंतर अनिकेतचा तो षटकार फटका चांगला पाहायला भेटलाय. बिल विकेट रिझन सजवलं गेलं. त्यानंतर क्षेत्ररक्षक आहे फेकी झाली परंतु अगदी कमी गतीने 2 धावा फलकावरती वेगाने पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धावा 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय अर्थातच 20.50च्या सरासरीने आतापर्यंत 41 धावा फलकावरती आल्यात. गोठवली विपक्ष तुर्भे या 2 टीमच्या माध्यमातून यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर तयार राहा कारण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं फार महत्वाचं असणार आहे. खेळपट्टीच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून 11 खेळाडूंचा मात्र समावेश आणि एक रणत संग्राम महासंग्राम आपल्याला पाहायला भेटतोय. मैदानावर 11 खेळाडू असतात पण त्यांच्यासोबत लाखो हृदय खेळत असतात. प्रत्येक धाबेसोबत आशा वाढते. प्रत्येक विकेट सोबत धडधड वाढते. पहिला बॉल प्रगती पथावरती कॅप्टन आपल्याला पाहायला भेटलाय क्रिश आणि क्रिशच्या माध्यमातून पहिला व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ.
क्रिश आपल्याला पाहायला भेटलाय. ज्या क्रिशने खऱ्या अर्थाने नाणेफेक जिंकली होती. कॅप्टनची भूमिका आज पार पडत असताना बेलापूर या संघातून आपल्याला पाहायला भेटतोय आणि निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा. पहा सुरेख बॉल आपल्याला पाहायला भेटत होता. टप्पा पडलाय, अफाट वेग धारण केला, एक धावसंख्या पट वेगाने पूर्ण केली जाईल, थांबवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले एफर्ट्स पाहायला भेटत आहेत. पहिला बॉल वाईट, त्यानंतर इथे मात्र 100 धावसंख्या पूर्ण केले. क्रीचा जर विचार केला तर यंग टॅलेंटेड आहे. अनेक वेळेला मात्र मोठमोठ्या चषकामध्ये त्याची कामगिरी मात्र फार चांगली आपल्याला पाहायला भेटली होती आणि सध्याला बॉल चषकामध्ये देखील आपण पाहतोय. आतापर्यंत एक बॉल रिलीज केलाय, 2 धाबा दिल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटला होता. बॅटरचे मनसुदे मात्र ओळखताना आलेत आता मात्र क्रिशला आणि ते रनआउटच्या दिशेने मात्र बॅटर बाहेर जाताना पाहायला भेटलाय. म्हणजे रुद्र 11 महापे या संघाला दुसरा धक्का. 2 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू मात्र बाद होताना आपल्याला पाहायला भेटेल. का तिसरं षटक मी स्वतःवरती घेतलंय कारण त्याला त्याच्यावरती आत्मविश्वास आहे. बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये रोशन येताना आपल्याला पाहायला भेटेल. कालच्या दिवसामध्ये देखील मी सांगितलं होतं की आयुष्य हे रणांगण, जिंकायचं तर लढावं लागतं. स्वप्नांच्या पाठी धावत असताना कष्टात जगावं लागतं. आज प्रत्येक संघातील कॅप्टनने, प्रत्येक संघातील खेळाडूंनी बॉस चषकाची चकमकाती ट्रॉफी जी आहे ती ट्रॉफी जिंकण्याचं एक स्वप्न पाहिलंय आणि त्यासाठी मात्र ही धडपड आणि हा संघर्ष पाहायला आपल्याला भेटतोय. तिसरा बॉल देखील आपण पाहतोय. मोठा फटका करायचा प्रयत्न, परंतु अगदी डी झोन साठी एकच धाव पाहायला भेटेल. क्रिशने अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. पहिला बॉल व्हाईट बॉल आला, परंतु त्यानंतरने जर विचार केला तर अर्थातच फक्त आणि फक्त 3 बॉलचा खेळ संपल्याने 3 धाबा दिल्यात. आता आमचे शालेय मित्र, शालेय वर्ग मित्र, आता 5वी ते 10वी पर्यंत आमचा प्रवास एकत्र राहिला. करण भाऊंचं इथे आगमन झालंय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही देखील स्वागत. आपण पाहतोय फटका चांगला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक बाउंड्री लेनवरून धावत चाललाय, तोपर्यंत मात्र अगदीच 2 धावसंख्या पूर्ण करायचा प्रयत्न ते मात्र सक्सेसफुल होताना पाहायला भेटलाय. या 2 धाव फलकावरती पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धाव फलकावरती अर्थातच आपल्याला पाहायला भेटणार 46. 2 to go. आमचा कॅमेरामॅन देखील हुशार आहे, त्याने तब्बल श्वान प्रेमी देखील आम्हाला वाटतोय. डीडी बाई आहेत मात्र ते तो श्वान नाहीये, तो क्रिकेट प्रेमी आहे. कालच्या दिवसापासून आपण पाहतो या क्रिकेटच्या खेळपट्टीवरती वारंवार मात्र घेऱ्या घालताना पाहायला भेटतात. थर्ड अंपायरची भूमिका त्यांच्या माध्यमातून इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला भेटेल. जाब्या 2 बॉलचा खेळ बाकी असताना टार्गेट सेट करण्यासाठी मात्र या ठिकाणी हा खेळला जाणारा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. 2 चेंडू 2 to go. आपण पाहतोय फटका सुरेख पाहायला भेटला होता. मिल विकेट रिजन क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलाय, अडवला गेलाय. फेके देखील स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला भेटते. बॅकअप आहे, बॅकअप असून देखील काही फायदा नाहीये कारण या ठिकाणी 3 धाव फलकावरती येतील. एक ओव्हर थ्रोची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला भेटते. आधीच कर्जबाजारी, त्यामध्ये उसना शेजारी याला म्हणतात. धाव फलकावरती 49 या आकड्यावरती पाहायला भेटतील. पहा अगदीच सरासरी आपण पाहतोय 17 वरती गेलाय. 1 to go. शेवटचा 1 बॉल बाकी राहिलाय. परंतु क्रिसचं मात्र कौतुक असेल, 2 ओव्हरचा खेळ संपला होता, 41 धाबा होत्या. 5 बॉल वरती एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. अनिकेत देखील आहे. शेवटचा बॉल कडे पाठवलाय, वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा पाला, लांब मारेगा षटकार. अनिकेत झुके गाणे साला, द मॅक्सिमम षटकार, 6 धावा. या 6 धावसंख्येने तब्बल आपण पाहतोय धाव फलकावरती 55. 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर 56 धावसंख्येचं आव्हान. यापुढील मॅच 2 टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटणार आहे. गोठवली 11 विपक्ष आपण पाहतोय तुर्बे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर लवकरात लवकर या. पहिला चेंडू रिलीज होण्याआधी नाणेफेक होणं महत्वाचं आहे. गोठवली विपक्ष दुर्बे, 2 टीमच्या माध्यमातून ही मॅच आणि दोन्ही टीमच्या माध्यमातून नाणेफेक केला जाईल. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असणार आमच्या कॉम्बोस्टला मध्ये रिपोर्ट करा.
शेवटचा गॉल असेल लक्षात ठेवा. पहिला चेंडू पडण्याआधी दोन्ही टीमच्या माध्यमातून मात्र नाणेफेक होणं महत्वाचं असणार आहे. 18 बॉल मध्ये तब्बल करायचे आहेत 56 धाबा. बेलापूर संघ एक मोठं टार्गेट देऊन गेलाय आणि तो कोणत्या प्रकारे मात्र पूर्ण करेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. तुर्भे विपक्ष गोठवडी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असणार आहे नाणेफेकीसाठी. मित्रांनो या गोठवडी टीमचा कॅप्टन्स मात्र इथे उपस्थित आहे, तर तुर्भे टीम्स कॅप्टन्सला मात्र विनंती असणार आहे खेळपट्टीच्या आतमध्ये लवकरात लवकर कॅप्टन्सला पाठवायचं आहे. तुर्भे टीम्स कॅप्टन्स गोठवडी टीमचा कॅप्टन्स इथे उपस्थित आहे. तुर्भे टीमच्या कॅप्टन्सला विनंती असणारा की माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचा. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि त्याच प्रकारे बॉस चषक निमित्त आपल्याला पाहायला भेटत आहे. सन्माननीय आदरणीय श्री शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा, या स्पर्धेने मात्र अखंड क्रिकेट विश्वातील क्रिकेट प्रेमींवरती अधिराज्य केलाय. आवडती सर्वांची स्पर्धा, पाटण तालुक्याचा अभिमान स्वाभिमान असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. चला लोकांवर क्षेत्रज्ञ सजवून घ्या. टीम्स रुद्र 11 महापे संघ पंचांना देखील विनंती असणार आहे की कोणत्या टीम्सला मात्र एवढा वेळ आपण खेळपट्टीच्या आतमध्ये द्यायचा नाहीये. सन्माननीय आदरणीय सचिन देसाई साहेब यांच्या माध्यमातून मात्र यांच्या हस्ते या दोन्ही टीमच्या माध्यमातून नाणेफेक केला जाईल. एका साईडला तुर्भे बेलापूर टीम्स आपला 12th मॅन पाठवायचा आहे. फिल्डिंग साठी आम्ही ऍडजस्ट केले तुम्हाला, तर बॅटिंग साठी मात्र ऍडजस्ट केलं जाणार नाहीये. पहिला चेंडू पडण्याआधी तुमचा 12th मॅन इथे येणं फार महत्वाचं आहे. यस गोठवली विपक्ष तुर्भे दोन्ही टीमच्या माध्यमातून नाणेफेक होणार. सन्माननीय आदरणीय सचिन साहेब आमच्या त्या ठिकाणी उपस्थित आहे. कॉल कोणचा असणार आहे? गोठवली संघाचा कॉल. स्विंग केलाय, काटा आणि छापा त्यांना पाहायला भेटलाय. तुर्भे 11 टीमच्या कॅप्टन्सला विनंती असणार आहे. खऱ्या अर्थाने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. आणि आज मुंबईमधील देखील ग्रामीण संघ देखील खेळताना या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पहिल्यांदा असं होतंय, परंतु बॉस चषक आपल्याला पाहायला भेटते. सन्मान्य आदरणीय श्री शिवा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ही टुर्नामेंट पाहायला भेटते. या टुर्नामेंट बद्दल काय बोलाल? टुर्नाबद्दल काय नाही बोलणार. आमचं नवीन संघ आहे तुर्ब्यातलं, 2-4 एंट्री झालेत आणि आमची नवीन सुरुवात आहे. तर टुर्नामेंट चांगलेच आहेत आणि आम्हाला कॉल केलेला, दादा एकदा एंट्री करून बघा, टुर्नामेंट तुम्हाला चांगलंच वाटेल म्हणून एंट्री केली. नाणेफेक जिंकलाय, आपला निर्णय काय असणार आहे? कारण या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर दोन्ही साईडला खेळपट्टी मात्र साथ देते. नाणेफेक तर जिंकलोय, पण सगळे पोरं असल्यावर निर्णय. येस, थँक्यू सो मच. पहिला चेंडू पडण्याआधी आपला निर्णय कळवायचा, लक्षात ठेवा. जाऊया खेळपट्टीच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग बॅटल आपल्याला पाहायला भेटलाय. साहिल नॉन स्ट्रायकिंगला अतिश पाटील, गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज चंदन पाहायला भेटेल. पहिल्या 18 बॉल मध्ये केल्या धाबा मात्र रुद्र 11 महापी 55 आणि 56 धावसंख्येचे टार्गेट. यस, 55 सिग्नल. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल चंदन टू साहिल. पहिला बॉल तडका फार चांगला पाहायला भेटला होता. तर क्रॅकेबल फटका आपल्याला पाहायला भेटलाय. तत्पर्यंत आपण पाहतोय एकच धावा फलकावरती. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नॉन स्ट्राईक इनला फेकी आपल्याला पाहायला भेटेल. अगदी या चेंडूवरती पहा, इथे एक धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल. बेलापूर 11 या संघाचा श्री गणेशा झालाय. त्याचे 1 बॉल 1 या आकड्यावरती. रिक्वायर रन रेट 19.40 चा, म्हणजे प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला 20 धाबा तरी येणं फार महत्वाचं असणार आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव. चला
चेंडू रिलीज झाल्यानंतर एवढा वेळ घ्यायचा नाहीये. काय असेल या मॅचची कहाणी आता मात्र आपण पाहतोय. अतिश पाटील एक नामांकित खेळाडू खेळपट्टीच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटलाय. ओ फुल टॉस बॉल, तडाखा दिलाय, तडाखा चांगला बॉल भेटलाय. क्षेत्ररक्षक आहे, दोन क्षेत्ररक्षकांना बीट केल्यानंतर वन बाउंस सीमा रेषा बाहेर, चौकार प्लस नो बॉल. 5 धावा फलकावरती इथे येणार. या 5 धावा फलकावरती आल्या म्हणजे पहा, आता विचार केला तर एका बॉलचा खेळ संपेल. 10 धावा फलकावरती 6 या आकड्यावरती पाहायला भेटेल. पंचांनी सांगितलंय इट इज फ्री हिट आहे, नकारा अगदीच नो बॉल असल्यामुळे मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी आहे. आपण पाहतोय फ्रीटचा बॉल होता, परंतु त्यावरती एक धावसंख्या आतापर्यंत पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न इथे सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला भेटत आहे. या 2 धाबा, तिसऱ्या धावचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटत आहे साहिलच्या माध्यमातून, परंतु अतिश पाटील सांगतोय बाय रुक जा, पण अति काही संकटात नाही असं म्हणतात. 2 बॉलचा खेळ संपला आतापर्यंत. 8 धाबा, नो प्लस 4. थोडाफार मात्र अगदी शेवटच्या क्षणाला अनेक वेदना करून देणारा तो मात्र नो बॉल आपल्याला पाहायला भेटेल. कारण पहा, एक चुकीचा बॉल ना आपल्या हातातून मॅच घेऊन जातो. तो एक चुकीचा बॉल आपल्याला हाताळायचा नसतो आणि तो चुकीचा बॉल कोणता आहे मॅच संपल्यानंतर नाही कळते. तिसरा बॉल, तडाखा दिलाय, द चाबूक फटका, फटका तबल आहे 6चा. AK-47च्या बंदुकीमधून ज्या प्रकारे गोळी निघते, तब्बल त्याच प्रकारे बॅटला बॉल स्पर्श झाला आणि फ्रायडेड आलेला हा अतिश पाटीलच्या बॅट मधून धमाका तब्बल 6चा बाला भेटलाय. तब्बल 6 धावसंख्येने संघाच्या धावा 3 बॉलचा खेळ संपेल 14 या आकड्यावरती. ओहो, अगदीच जर विचार केला तर बायच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या जरूर आपल्याला पाहायला भेटेल, परंतु या चेंडूवरती ज्या चेंडूचा वेग ना अगदी तेज तर्रारक आपल्याला पाहायला भेटला होता. 4 बॉलचा खेळ संपलाय 15 धावा फलकावरती. या षटकातील अद्याप 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी राहिलाय. टप्पा पल्ल्यावरती असं वाटत होतं चेंडू उसळी घेईल, परंतु खाली राहिला. पाचवा बॉल देखील पहा, अजून एक सुरेख बॉल पाहायला भेटला, परंतु बायच्या स्वरूपामध्ये अजून एक धावसंख्या त्यामध्ये पूर्ण केली जाईल. आधीचा 5 बॉलचा खेळ संपेल 16 धावा फलकावरती. अतिश पाटील मात्र स्ट्रायकिंगला बॅटर आहे. 5 बॉल वरती 12 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटलाय. तर साहिलच्या माध्यमातून 1 बॉल 1 धावसंख्या आतापर्यंत येताना पाहायला भेटले आणि 13 बॉल मध्ये 40 धावा करायच्यात. फटका चांगला पाहायला भेटलाय, उंची आहे, प्रॉपर टायमिंग असेल का, असेल का प्रॉपर टायमिंग, प्रॉपर टायमिंगने पाठवलेला आधीच विकेट रिझनच्या डोक्यावरून सज्जावलेला हा धमाका. अतिश पाटील ऑन अ फायर, इट इज द मॅक्सिमम 6 धावा. एका ओव्हरचा केस संपला. धावा फलकावरती 22 या आकड्यावरती 12 बॉल मध्ये 34 धावा करायच्यात अजून देखील. म्हणजे तब्बल जर विचार केला तर प्रति ओव्हर मध्ये 17 धावा फलकावरती येणं महत्वाचं असणार आहे. चला, ओव्हर नंतर जास्त वेळ घ्यायचा नाहीये, प्लीज विनंती असणार आहे. खऱ्या अर्थाने या खेळपट्टीच्या आतमध्ये ज्या वेळेला आपण खेळण्यासाठी उतरतो ना मित्रांनो, त्यावेळेला समोरचा खेळाडू किती मोठा आहे यापेक्षा आपण किती तयार आहोत हे महत्वाचं असतं. कारण आत्मविश्वास आवाज करत नाही, तो आपल्या खेळातून दिसतो. आणि ज्याला स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास असतो ना, तो कठीण सामन्यातही मागे हटत नाही. समोरचा खेळाडू किती मोठा आहे हे पाहण्यापेक्षा आपण आत्मविश्वासाने खेळणं महत्वाचं आहे. चला, मॅच स्टॉप करायची नाहीये. येणाऱ्या वेळेमध्ये 12 बॉल मध्ये 34 धावा. रुद्र इलेव्हन महापे संघाला विनंती असणार आहे की षटकानंतर आपण एवढा वेळ घेऊ शकत नाहीये, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आजच्या दिवसामध्ये अनेक सामने आपल्याला खेळवायचे. आजच्या दिवसामध्ये फायनल देखील खेळवायचे आहे.
पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या आतापर्यंत. पहा 12 बॉल मध्ये 34 धावा अजून देखील करायच्यात. अतिश पाटीलची ती मात्र अगदी धमाक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये मात्र अगदीच डोळ्याचे पारणे फेडणारे आपल्याला पाहायला भेटले होते. चला रुद्र 11 महापे संघ मित्रांनो, प्लीज तुम्हाला वारंवार कॉल दिला जातोय. अंपायर एवढा वेळ कोणत्याही टीमला आपल्याला देखील द्यायचा नाहीये. नियमावरती बोट ठेवून ही स्पर्धा पार पाडली जाते. अनिकेत आलाय पहिल्या बॉलवरती लाफेट केलेला फटका सुरेख आपल्याला पाहायला भेटलाय. या फटक्यावरती मात्र या 6 धावा नोंद केल्या जातील. अजून एक बॉल चषकातील अप्रतिम फटका मात्र सुरेख पाहायला भेटतोय. साहिलने आपले हात ओपन केलेत. पहिल्या ओव्हर मध्ये नॉन स्ट्रायकिंगला होता. पहिला बॉल फेस जरूर केला होता. एकच असंख्य त्याच्या बॅट मधून आली. या षटकातील पहिल्या बॉलवरती मात्र फटका तब्बल 6चा आला. सन्माननीय आदरणीय तुषार शिंदे साहेबांचे इथे आगमन झालंय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन बॉल चषकामध्ये आणि आताच आमच्या कॉम्बॉक्स मधून तुमचं सरचे स्वागत. पुन्हा एकदा अजून एक क्वालिटी बॅटल. द बडे मंच का ये बडा खिलाडी है. सुरेख फटका. 2 बॉल 2 षटकार येताना बॅक टू बॅक आपल्याला पाहायला भेटत आहेत. रॉयल शूज वाला खऱ्या अर्थाने शॉप नंबर 49 प्लॉट नंबर 94-96 घनसोली मध्ये मात्र सेक्टर 5 मध्ये नक्की भेट द्या. रॉयल शूज वाला आधीच ब्रँडेड शूज त्यांच्या अगदीच पाहायला भेटतात. एक बिझनेसमॅन आहेत आणि अनेक युवकांना मात्र ना प्रेरणा देणारा मात्र आपण व्यक्तिमत्व आपण पाहतोय. शिंदे साहेब हॅशटॅग रॉयल शूज वाला. जाब्या खेळपट्टीच्या आतमध्ये 10 मध्ये 22 धाबा करायच्यात. तिसरा बॉल फटका चांगला पाहायला भेटलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले होते. कमालीचं क्षेत्ररक्षण एफर्ट सुरेख पाहायला भेटत आहेत. नॉन स्ट्राइक इनला फेकी मात्र घेतली. एकच धाव. पंचांनी केलं आकाशाकडे बोट आणि सांगितलंय अतिश पाटील नावाच्या वादळाला खेळपट्टीच्या बाहेर जावं लागेल. त्याच्या बॅट मधून 6 बॉल मध्ये 18 धावा जरूर आल्या होत्या. पहा काय घडलंय पहा. लालचबुरी बाद आहे. आता सध्याला मात्र अतिश पाटीलला हे समजत असेल. थोडाफार फिल्डर फंबल झाला. त्याच एका क्षणामध्ये दुसऱ्या धावसंख्येचा मात्र प्रयत्न अनसक्सेसफुल आपल्याला पाहायला भेटला होता. चला नेक्स्ट बॅटल थोडंफार स्पीडअप घ्या. बॅटर आपल्याला पाहायला भेटलेला आहे तो म्हणजे ऋषी. दोन्ही संघांच्या मध्यस्थी मात्र बॅटल फार चांगलं रंगणार आहे. त्यामध्ये कोणताही वाद नाहीये. 9 बॉल मध्ये अजून देखील 21 धावा करायच्यात. जेवढं मोठं समीकरण पाहायला भेटतंय तेवढं छोटं आहे. कारण आता सध्याला क्रिकेट विश्वामध्ये ना असे चॅलेंज मात्र पूर्ण केले जातात. 1 ओव्हर 3 बॉल 35 या आकड्यावरती बेलापूर 11 या संघाला पहिला धक्का आपल्याला पाहायला भेटेल. एका साईडला स्ट्रायकिंगला बॅटर आपल्याला पाहायला भेटलाय. 4 बॉल 14 वरती 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. पहा टप्पा पल्लाय सुसाट वेग धारण केलाय आणि डोळ्यांच्या समोरून मात्र जागते रहोचा इशारा करत सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. 8 बॉल 21 धावा या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मात्र सध्याला बाकी असणार आहे. 2 टू गो. महापे की बेलापूर की महापे. पुन्हा आपण पाहतोय अफाट वेग धारण केलेला फक्त बॅटचा फेस ओपन. दिशा दाखवली. मिडल ऑफ द बॅट घ्यायचा प्रयत्न. एकच धाव या देखील एका धावसंख्येवरती संघाच्या धावा फलकावरती 35च्या घरामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 36च्या घरामध्ये पाहायला भेटते. माफी असावी आणि 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. ऋषी या स्पर्धेतील पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार झालाय बेलापूर 11 या संघाकडून. लेफ्टी राइंडी कॉम्बिनेशन थोडंफार क्षेत्ररक्षकांना अगदी डोक्याला त्रास देणार आहे कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय. 7 बॉल मध्ये 20 धावा करायच्यात. हा तब्बल मॅच बॉल असेल का याकडे देखील लक्ष असणार आहे. पहिला चेंडू रिलीज केला त्यावेळेला मात्र 19.40च्या सरासरी धावा धाव फलकावरती करायच्या होत्या.
चला रुद्र 11 महापे संघ शेवटचा बॉल बाकी आहे. तुम्ही एवढा वेळ घेऊ शकत नाही, तुम्हाला वारंवार कॉल दिला जातोय. शेवटचा बॉल उडवायचा प्रयत्न, उंची जास्त गाठले, लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे, जजिंग करायचा प्रयत्न, धडक लागले आणि तोपर्यंत पहा 2 धावा फलकावरती पूर्ण केल्यात. या 2 धावसंख्येने संघाच्या धावा 2 षटकाचा खेळ संपलाय. अर्थात 38 या आकड्यावरती रुद्र 11 महापेचा जर विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये 41 धावा होत्या आणि बेलापूर 11 या संघाच्या मात्र धावा 38 आपल्याला पाहायला भेटत आहेत. टांगा पलटी घोडे टांगा पलटी आणि घोडे प्रहार मात्र कॉम्बिनेशन जरूर पाहायला भेटलं होतं, परंतु आतापर्यंत पहा एफर्ट्स मात्र संघाला विजय करण्यासाठी आपल्याला पाहायला भेटत आहेत. 6 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटलाय अनिल. स्ट्रायकिंगला बॅटर आपल्याला पाहायला भेटलाय जो 6 बॉल 15 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटलाय. अनिल गोलंदाजी मार्क वरती. हा कॉल मात्र रुद्र 11 महापे संघाला आहे. टायमिंग या षटकासाठी चालू झालाय, लक्षात ठेवा, कारण तब्बल 3 ते 4 कॉल दिलेत आतापर्यंत की स्पीडअप घ्या. ओव्हर नंतर आपण एवढा वेळ घेऊ शकत नाहीये कारण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. सहा मध्ये 18 करायच्या आहेत आणि स्ट्रायकिंगला बॅटर आपल्याला साहिल पाहायला भेटलाय अनिल गोंदाची मार्क वरती. दोन्ही देखील मात्र अष्टपैलू खेळाडू, एका साईडला महापे तर एका साईडला बेलापूर. बेलापूर टी महापे. श्वान प्रेमी आहे ना तो मात्र क्रिकेट प्रेमी, आज खूप त्रास दिलाय. ना बाबा ना, हम नहीं जाएंगे, हम प्यार करने वाले. आणि आज खऱ्या अर्थाने तो श्वान प्रेमी सांगतोय हम प्यार करने वाले, अब हम किसी से डरेंगे नाही. अरे सांगितले बॉस चषक हे आमचं आवडतं चषक आहे आणि बॉसचा आमच्या अगदीच पाठीशी हात असल्यामुळे आम्ही कोणालाही घाबरणार नाहीये. पहिला बॉल फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. पंचांनी सांगितलं इट इज अ नो बॉल. एका धावसंख्येचं रूपांतर 2 मध्ये केलं जात आहे आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धाव फलकावरती पाहायला भेटणार. तब्बल 3 धावा ऍड केल्या जातात आणि संघ मात्र 41 या आकड्यावरती पोहोचलाय. कॉम्बिनेशन जुळलं गेलंय पहा आतापर्यंत. दुसऱ्या षटकातील एकही बॉल रिलीज झाला नाही अजूनपर्यंत. रिव्ह्यू मात्र घेतलाय फिल्डिंग टीम सरदार रुद्र 11 महापे या संघाचा मात्र रिव्ह्यू आपल्याला पाहायला भेटेल. नो बॉल आहे का नाही हाईट मात्र आता चेक केली जाईल. यस इट इज अ नो बॉल. उघडे डोळे पहा नीट, पुढील आहे फ्री हिट. हा फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. आता 6 मध्ये करायच्या तब्बल 15 धाबा केल्या जातील का. अनिल कडून पहिला चेंडू मात्र नो बॉल पाहायला भेटलाय. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल. दांड्या गुल जरूर झाल्यात परंतु इथे मात्र आपल्याला पाहायला भेटेल नो बॉल वरती फ्री हिट होता म्हणजे डी झोन 1 धाव संख्या जरूर आपल्याला पाहायला भेटते. या 1 धाव संख्येने आता आपण पाहतोय
बेलापूर संघाकडे खऱ्या अर्थाने एक रिव्ह्यू होता, तो मात्र लॉस गेलाय. महापे संघाकडे मात्र एक रिव्ह्यू होता, तो मात्र लॉस गेलाय. कारण प्रत्येक टीम्सला आपण एकच रिव्ह्यू आपण देतोय. एक धावसंख्या ऍड केली जाईल. या एका धावसंख्येने संघाच्या धाबा फलकावरती एक बॉलचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय 42 या आकड्यावरती 5 बॉल 14 धावा. 5 बॉलचा खेळ मात्र खेळाचं समीकरण मात्र बाकी राहिलं. एका साईडला साहिल आहे 8 बॉल 17 वरती खेळतोय. एका साईडला अनिल. दुसरा बॉल प्रगतीपथावरती. दुसरा बॉल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. टाटा बाय बायचा इशारा पाहायला भेटलाय. एक अष्टपैलू खेळाडू सलामीला आलेला बॅटर साहिल 8 बॉल 17 धाव फलकावरती वैयक्तिक करत असताना खेळपट्टीच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला भेटलाय. दबक्या पाहुलांनी मात्र खेळपट्टीच्या बाहेर जातोय. काटा कीर करणारे मात्र अगदीच मॅच आपल्याला पाहायला भेटते. 4 मध्ये 14 करायच्या. आता सध्याला आपण पाहतोय पहिले 2 बॉल ज्यामध्ये नो बॉल देखील आला होता. नो बॉल वरती फ्री हिट, त्यावर देखील दांड्या गुल केल्या होत्या. एकदा नशिबाने साथ दिली, दुसऱ्यांदा नशीब म्हटलं आता मी तुझ्या बाजूने नाहीये. कारण सध्याला मात्र अगदीच मी वारंवार कोणाला संधी देत नाहीये. 4 मध्ये 14 करायचे आहेत. या 14 धावा फलकावरती पूर्ण केल्या जाणार का? बेलापूर 11 या संघाचा प्रवास थांबेल की मात्र रुद्र 11 या संघाचा प्रवास थांबेल? प्रवास कोणाचा चालू राहील याकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. न्यू बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये गौरव आपल्याला पाहायला भेटलाय. प्रत्येक बॉल च्या नंतरने एवढा वेळ आपण घेऊ शकत नाहीये. क्रिकेट आपण खेळतो याच्यापेक्षा कशा प्रकारे खेळतो याला फार महत्व असतं मित्रांनो. फटका सुरेख काय, फटकाला जबाब आहे. फटक्यावरती धावा अर्धा डझन आहेत. कारण गौरवने सांगितलंय आता सध्याला माझ्या टप्प्यामध्ये बॉल आला की मात्र मी परफेक्ट कार्यक्रम करतो. आणि कार्यक्रम केलाय त्याने. टप्पा पल्ला पॉवरफुल फटका, मनगटातील पॉवर परिपूर्ण अगदीच हातामधून बाहेर काढलाय. आणि ते धावा 6 ने वेग आपल्यात अर्थात 48 या आकड्यावरती. 3 बॉल मध्ये आता मात्र 8 धावा करायच्यात. एका बॉल वरती तब्बल अनिल शेर ठरतो, तर एका साईडला एका बॉल वरती मात्र रुद्र 11 महापे. पुन्हा आपण पाहतोय फटका मात्र फसलाय का? प्रॉपर टायमिंग आहे 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 प्रॉपर टायमिंग. अजून एक आलाय. बॅक टू बॅक संघर्षाचा शंखनाद करत असताना खली बली बली खाली मिस्टर गौरवच्या बॅट मधून लागोपाठचे हे 2 षटकार. धाबा धाव फलकावरती 54च्या घरामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. धाबा धाव फलकावरती कराच्यात बेलापूर 11 या संघाला 2. अनिलकडे एक अनुभव आहे तर गौरवकडे यंग टॅलेंटेड मधला आत्मविश्वास आहे. कोण कोणला पडेल भारी, कोणाचा प्रवास चालू राहील या स्पर्धेमध्ये. सुरेख बॉल हाताळला गेला. क्षेत्ररक्षक बाउंड्री धावत आलाय. पहिली धावसंख्या फाट वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आधी स्ट्राईक नॉन स्ट्रायकिंगला फेकी झाली, तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्या. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बेलापूर 11 संघ सध्याला मात्र विजय झालाय. अभिनंदन.